बॅक टू माय व्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात सगळे? आय होप सगळे चांगले असतात. आणि आम्ही निघालेलो आहेत बाजारात मम्मी सोबत. अर्णवला नव्हतंच नेणार. आणि मिठ्ठूची बघा किती तरफड चालू आहे. मिठ्ठू जायला ते बघा घरी आई त्याच्यावर काहीतरी झाक, म्हणजे त्याला हे व्हायचंय, कळत नाही की आपण गेलेले. भाज्या घेऊन येते खायला. तर आम्ही जायला आता मग अर्णव तर पुढच्या कडेला निघालता, पण त्याला माहित नाही आम्ही नेणार नाहीत म्हणून त्याला. तर काही अर्णवला नको म्हणलं होतं, तर आमच्या पुढे येऊन रस्त्याला थांबलाय बघा. आम्हाला माहिती पण नाही इकडं आलाय म्हणून. तरी घरापासून एक गल्ली सोडून आहे, म्हणजे बाजूला आमच्या घराच्या महाग आहे, ते दाखवतो. तर हे बघा मम्मी चालली. आता बघितलं मम्मीनं कुलूप लावून आलतात, तेवढं तरी बरं झालतं. हो, तू कस काय आला इकडं? रस्ता माहिती आहे ना सगळा. महागून आलास ना घराच्या? नाही म्हणतास टँकर चालू वाटतं. आता कुणाला धाड पडली असेल पाण्याची? झालं ना पाण्याला, बोरचे पाणी कमी झाले ना आता. तर बघा सूर्य मी कसा नवीन इरेजर आणलं. चोरून नाही, चुरून चुरून चोरून नाही रे, मित्राचे. बघा टँकर. तर आता आलतात बाजारात आल्यावर इथं काही माळ होते, म्हणजे तिकडं आहे, इथं काही एवढं जास्त नाही, तरी पण आहे असं काही बाजार आहे. मम्मी ते पुढंच चालायले, तिकडं काही आहे आणि इकडं काही होतं. गाड्यात तुला कपडे घेते, गाड्यावरचे. टमाटे गेली मम्मी. काय म्हणला? इथून तुलाच घेतो, तुला लय माझ्या आवड आहे. मापाचे माप लसू दे ना, आपण बनवून घेऊ. 70 लांब इथं स्ट्रॉबेरी घेत होतात आणि मम्मी इथं थांबली होती. भावताल चालू आहे आता. नाही हो. नाही त्या दिवशी पप्पाने आणले होते 50 बारीक माल आहे, सगळं मोठं नाही माल बाबा, आहे. या छानच आणते त्यांनी. आता दूर हिंडायलेली आहेत ती. पर 120 त्या दोनचे भाऊन करायची त्याला. नाही द्या 50 झालंय चालू बाजार खरा. इकडं मम्मी तर पुढं चालू लागली. मस्त माळवे लागलेले होते. काकडी गेली. चालू होतं आमचं बाजार करायला. काय? आता थोडंसं कमीच वाटायला. हो, आज कमीच आहे. घरला काहीच नाही भजे खायचेत हा? मला. भजे खायचेत मला. गुलाबी. भया बसले. तुझा एवढा मोठा भजा आहेस. हो, तुला आहे. तुला काय भजी? स्ट्रॉबेरीचं भरपूर आल्यात विकायला यावेळी. हो, स्ट्रॉबेरी आल्या. बघा आता मम्मी गेली आहे फुलं, है ना मम्मी? इथंच असते दरवेळेस. त्यांच्याकडे छोटी आहे वाटतं. नाही गेली. अर्णव काय करायला आहे, कुठं मी बघायला मसाला आहे. अर्णवला स्वीट होम मधून काहीतरी घेऊ का? अर्णव पाणीपुरी आणि समोसा नको, दोन्ही नको. तर बघा इकडे कसा बाजार भरला, पण नेहमीपेक्षा कमीच आहे बाजार आजचा. काय बाजारात भरलाच नाही आज नाही जास्त, थोडासाच आहे बघा. तर इथं होते पेरू आणि मम्मी गेली आता मिठ्ठूला पेरू. हे बघा, मिठ्ठूला पेरू खूप आवडतात आमच्या, मग ते पेरू गेली आता. इकडं सगळी केळी होतं, इकडून आलो आता मी. मम्मी बस, किती गेली? आपल्या मिठ्ठूला पेरू गेली नव्हतं, तर इतकंच रट्टा चालू होता शेंगावर. अजून घ्यायलाय मम्मी गेली शेंगा. ब्लॉग व्हिडिओ चालू या.
आता इथून वापस निघाला तिथं पुढं तर काही नव्हतं. मग आता स्वीट होम मध्ये जायचं आहे नाही आई. तर निघाला स्वीट होम मध्ये. आता काय घ्यायचं यार ना. तिथं आहे स्वीट होम. खूप छान समोसे भेटतात तिथं. काही तर झाडू विकायलेले चल. बरं का? बरं तुम्ही बरे का? बरे हो. मम्मी विचारायली आता बरं आहेत का काय. रोड क्रॉस करून लगेच काय करायचंय? व्हिडिओ म्हणायचीच ना. कशाला करताय? त्यांना काय माहिती? आता भोळे साडे असते. त्यांच्या पिढीला मोबाईल माहित नव्हता. आता इथं आला स्वीट होम मध्ये. इथं काही असं स्वीट होम आहे. आता मम्मी विचारपूस करायली काय घ्यायचं काय नाही. इकडं तर जास्त तर समोसे आणि कचोरी. अर्णव बघा कसा. आणि चिप्स नाही. अर्णवला ह्याचे चिप्स आवडतात ना. कशाचे? बनानाचे चिप्स घेऊ. 1 किलो. आता समोसे घेऊन निघालत घराकडे. थोडासा फ्रूट घेऊन थोडं. अर्णवला चिप्स घेतलेच बघा. अर्णवला पाणीपुरी खायची म्हणा अजून. नाही अर्णव आता पाणीपुरी. आता नाही. आपली खायची बस. शाळेची बस तिकडे आहे ना. तिला काय करायचं आपल्याला. तू काय कर मग. आता जा शाळेत तू. कशाला? उगा म्हणलं ना शाळेची बस आहे. मग शाळेत जा. सगळे सर मॅडम होती त्याच्यात. हां त्याच्यामध्ये ना मग ते आता घरी सोडते ते एखाद्या वेळेस एमटी असल्यावर, सेकंड ट्रिप नसल्यावर. बरं मग तिथे पोरं विचारते. बोरं घ्यायचं मम्मी. इथं घ्यायला चालू आहेत बोरं मम्मीचे. पाव 30 4 का 20 रुपये पाव किलो. मांड पटकन मम्मी. तर बाजार इथून दाखवतो तुम्हाला कसा आहे. हे आहे अण्णाभाऊ साठे चौक. तर बघा कसा असा बाजार आहे. आणि शहर असल्यामुळे एवढं काही भरलेलं नाहीये. आज काही विशेष नाही बाजार आहे दाखवण्यासारखा आहे ना. बाजार काय असते? असंच असतं नेहमी. फक्त जास्त नाही. भरला नाही आज. आज जास्त नाही भरला. तर गाईज आता बाजाराहून येऊन मस्त खाणं पिणं झालेलं आहे. आणि खाणं पिणं तर झालं पण अर्णवचं नव्हतं झालं. अर्णवला आता एक प्रश्न विचारायचा आहे मला. तर बघू आता प्रश्न काय आहे तुम्हाला सांगतो. अर्णव, आपण आत्ताच खाऊन झालतं आणि एक डब्बा संपून त्यात ते दुसरा डब्बा आहे त्याच्या पण महागावर आहेस तू. हा जात आहे तरी कुठं हे. प्रॉपर्टी. काय काय प्रॉपर्टी. काही खाणं झालं काही. आता कचोरी खाल्ली ते तुला चिप्स खाल्लेस ते ह्याचे चिप्स आणले होते श्रेयश. बनाण्याचे चिप्स तू एकट्यानं खाल्लेस. परत म्हणलास मला ते भजे आवडायचे ते भजे त्याच्यातले 2-4 तू खाल्लेस. आणि परत बोरं खायलेलाच आहेस. एवढ्या मोठ्या वटाण्याच्या शेंगा खाल्ल्या. आणि तरी आता एक स्ट्रॉबेरीचं पूर्ण हे पाकिट पार केलंस. आम्ही काही खात नाही. श्रेयश खात नाही, मी पण खात नाही. फक्त मिठूला 2-4 राहू दे म्हणलं होतं. तोपर्यंत दुसरं पाकिट घेऊन बसलास. मिठू बघा. मिठू आपला कसं आहे जे देतात त्याच्यात समाधान आहे. तुला माहिती का हे फक्त एक 9-10 महिन्याचा होता हो. तेव्हा पप्पा नेहमीच आणत होते बरं स्ट्रॉबेरी जालन्याला असताना. हे अख्ख्याला अख्खं पाकिट आंबट आंबट. ह्याला आमटाची इतकी आग आहे ना. अख्ख्याला अख्खं पाकिट पार करीत होतं. रात्रीचं पोट दुखल बरं बाळा तुला सांगायले मी आता मोठा झालो, लहान नाही राहिलो. हो पण अरे एकावर एक मशीन मध्ये कोंबल्यासारखं चालूच आहे. पोटाला थोडासा आराम दे ना. आराम देऊ? आराम कर. खाऊन खाऊन नसते बुद्धी भरमिष्ट होईल तुझी. खाणं उठलं भाणं ह्यालाच म्हणते तर. हो हे ब्लॉग पुरतं आहे का खरं. नाही खरंच रेश. तर जाऊ द्या मित्रांनो, आजच्या दिवसापुरतं एवढंच. आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.